ए बाप्पा, वैराग्य सुद्धा किती सुंदर असतं ना रे, हे तुझ्याकडे बघून कळतंय. तू यावेळी आला तो बाबांसारखा, देवांचे देव महादेवासारखा, वैरागी साधू बाबाच्या रूपामध्ये. तुझी सुद्धा ना बाप्पा कमाल आहे रे. तू खरं येतोच मुळी जाण्यासाठी. हाच धडा आम्ही घ्यावा हे शिकवण्यासाठी. म्हणजे आसक्ती, अटॅचमेंट खूप काही देते, कदाचित न टिकणारं उथळ असं काही, आणि धडाही नक्कीच शिकवून जाते. मात्र विरक्ती, वैराग्य, ज्याला आपण डिटॅचमेंट म्हणू, म्हणजे एखाद्या गोष्टीला चिकटून बसण्यापेक्षा सोडून द्यावं, म्हणजे मुक्त आनंदाची अनुभूती. हाच तो सच्चिदानंद. म्हणजे वैराग्य आलं की आपण वस्तू, पैसा, व्यक्ती, पद, प्रसिद्धी याला चिकटून राहत नाही. पण ज्याला चिकटूनच राहत नाही त्याला गमावण्याची भीती तरी कसली रे. चिकटून न राहणं, समर्पण भाव ठेवणं म्हणजे वैराग्य. खरं याला वय नसतं. वैराग्याला वय नसतं. ज्याच्या जीवनाचा स्तरच उंच आहे त्याला कदाचित ही समज बालवयातच येत असावी. मग असा बालवैरागी जीवनात आणखी उंच झेपावतो. कारण एखादी वस्तू, अगदी प्रेम सुद्धा पकडण्यापेक्षा सोडून दिलं की बहरतं. कारण अडकणं, गुंतणं हे ओझंच राहत नाही ना. म्हणूनच माझ्याकडून तुझं मूर्त रूप घडवताना तू साच्यात अडकतच नाहीस. आणि मला तरी कुठे आवडतं रे तो साचेबद्धपणा. मघाशी मी सच्चित आनंद म्हटलं, सुख नव्हे. सुख तर कशाला ना कशाला चिकटून येत असतं बाबा, पण आनंद अनकंडिशनल असतो, मुक्त असतो, जो तुझं मूर्तरूप घडवताना मला मिळत असतो. कारण घडवलेल्या कलाकृतीचं विसर्जन करायचं हे जाणूनही मी तुला आणते मूर्तरूपामध्ये. आयुष्यात भोगासोबत योगही जपावा, म्हणजेच वैराग्य, समर्पण समजतं. आणि आपण सगळं सोडून जाण्यासाठीच येतो. त्यामुळे नको ती ओझी वाहत बसू, हेच सांगायला येतोस ना रे बाप्पा तू.